Hi friends, today we are going to see English workshop. Here English workshop is there. English workshop on an encounter of a special kind. An encounter of a special kind या हा पाठ आपण दोन ह्याच्या भागामध्ये काय केला बघितलेला आहे. आय होप यू हॅव सीन दॅट व्हिडिओज. तुम्ही ते व्हिडिओज बघितलेले असतील. आता नाऊ वी आर गोइंग टू सी इंग्लिश वर्कशॉप. हिअर इज अ फर्स्ट क्वेश्चन. लिसन. State whether you agree or disagree with the following statements. Justify your choice with a proper reason. म्हणजे तुम्ही ॲग्री आहात. आर यू ॲग्री म्हणजे तुम्ही सहमत आहात की यू आर नॉट ॲग्री, तुम्ही सहमत नाही. खाली स्टेटमेंट दिलेले आहेत, काही वाक्य दिलेले आहेत, त्या स्टेटमेंटशी तुम्ही सहमत आहात काय. परीक्षेमध्ये फक्त इन एक्झामिनेशन ओनली ट्रू अँड फॉल्स वुड बी देअर. ट्रू किंवा फॉल्स एवढंच असतं. इथं मात्र काय केले, जस्टिफाय युअर अँड चॉईस. म्हणजे जस्टिफाय करणे म्हणजे तुम्ही ती जी हे जे कारण दिले ते कारण का दिलं याला काय करा, न्याय द्या. जस्टिफाय म्हणजे न्याय देणे. तुम्ही हे ठरवलं काय याला काय करा, न्याय देणे. पहिलं वाक्य बघा, फर्स्ट सेंटेन्स. द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज अ लिव्हिंग रिच इन नेचर्स बाउंटी. नेचर्स नैसर्गिक अशा अर्थानं. लेखक जिथं राहत होता, द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग, लेखक जिथं राहत होता ते ठिकाण निसर्गानं परिपूर्ण होतं. कायचं उत्तर आहे, येस बरोबर आहे. इट इज अ ॲग्री म्हणजे यू आर ॲग्री विथ धिस. आता काय ॲग्री आहे तर त्याचं उत्तर पाठीमागं बघा. हां, लेट्स सी. नाव हिअर इज अ प्रूफ ऑफ द ॲन्सर. सेंटेन्स. सेंटेन्स जे आहे त्याचा प्रूफ आहे बघा इथं. द कंपाऊंड वॉज अ लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलर्ड फ्लॉवर्स अँड होस्ट ऑफ अ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. ओके, त्याच्यामुळं हा जो पहिला जो वाक्य होतं त्या पहिल्या वाक्याचं यू आर. नाऊ द सेकंड सेंटेन्स. दुसरं वाक्य बघा. हॉलिडेज प्रोव्हाइड अस अन अपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. वी हॅव सीन दॅट. हॉलिडेज प्रोव्हाइड म्हणजे देणे, अपॉर्च्युनिटी चान्स टू रीड व्हेरियस मॅगझिन्स खूप सारी पुस्तकं आणि स्टोरी बुक्स हे वाचायला आम्हाला हॉलिडेनं काय करते, परमिशन दिली. सो व्हॉट इज ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन, यू आर ॲग्री. करेक्ट, एम आय राईट. बरोबर आहे ना. याचंसुद्धा आपण काय आहे, ॲग्री आहोत. आता का तर त्याचं प्रूफ पाठीमागं दिला आहे तो बघा. लुक हिअर. हिअर इज अ क्वेश्चन. द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी. आता फॉर मी इट इज अ ऑब्जेक्ट. हां, फॉर मी म्हणजे कोण, रायटर. त्यामुळं इथं तुम्ही हिम असं म्हणू शकता. द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अपॉर्च्युनिटी फॉर रायटर किंवा हिम टू बिकेम एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. नाऊ थर्ड क्वेश्चन. लुक हिअर. द नॅरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. व्हॉट डू यू थिंक. द नॅरेटर म्हणजे लेखक. हां, मेड मिस्टेक लेखकानं चूक केली, बाय सेव्हिंग बेबी लंगूर त्या बेबी लंगूरला किंवा त्या माकडाला वाचून लेखकानं चूक केली असं वाटतंय का तुम्हाला. नो 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 नो. सो यू आर नॉट डिसॲग्री. बरोबर आहे. तर याचं उत्तर तुम्ही ऑन युअर बिहाफ देऊ शकता. फॉर एक्झाम्पल कसं, सेव्हिंग वन्स लाईफ म्हणजे काय, एखाद्याचं लाईफ काय करणं, वाचवणं. सेव्हिंग वन्स लाईफ इज व्हेरी गुड ऑर नोबल कॉज. एखाद्याचं आयुष्य वाचवणे हे काय आहे, इट इज अ नोबल कॉज. हां, इट इज अ नोबल कॉज. नोबल कॉज मीन्स चांगलं गोष्ट, चांगली गोष्ट आहे. इट इज अ व्हेरी गुड थिंग. एखाद्याचं आयुष्य वाचवणं चांगली गोष्ट आहे ना, त्यामुळं यू आर डिसॲग्री विथ द स्टेटमेंट. नाऊ डी क्वेश्चन. व्हॉट इज द डी क्वेश्चन. ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. बघा किती छान आहे. ॲनिमल्स कॅनॉट कन्वे म्हणजे समजणे, समजवणे, कळणे अशा अर्थाने. इमोशन्स म्हणजे भावना. प्राण्यांना भावना सांगता येत नाहीत किंवा प्राण्यांना भावना बोलून दाखवता येत नाही. यू आर ॲग्री ऑर डिसॲग्री विथ दिस. नो. सो इट इज यू आर डिसॲग्री बिकॉज ॲनिमल कॅन कन्वे देअर इमोशन्स. प्राणी काय करू शकतात, त्यांच्या भावना पोहोचवू शकतात किंवा ते आपल्यापर्यंत काय होऊ शकते, आपल्याला त्या भावना समजू शकतात. वी कॅन अंडरस्टँड देअर इमोशन्स. इन द फॉलोइंग स्टेटमेंट व्हॉट प्रूफ वी कॅन गिव्ह. कोणता प्रूफ देऊ शकतो तो लेट सी. बघूया आपण कोणता तो. हां, लुक हिअर. आय कॅनॉट म्हणजे रायटर कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन हिम फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. ओके,
you can easily understand that through this sentence writer wants to tell us that even animal can convey their emotions by their gesture or by their eyes. Here is the answer. You can see means you have to start from here. Besides I, instead of I, what you can use? You can use he or writer. Writer cannot forget that look in her eyes. Eyes means I. Here I is a subject. Subject writer Tapan Mukherjee. So here you can say I. Instead of I, you can say he. He means writer cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on him for saving her child. He. Here again I means Tapan Mukherjee, the writer. I was overwhelmed by the emotions and sentiment and the way she said thank to him. Okay, so in this way we can agree with disagree with the statement. Now the last sentence. The narrator was 55 years old when this incident occurred. Means the narrator writer Tapan Mukherjee was 55 years old when this incident occurred. ही घटना बघा, दिस इन्सिडेंट, ही घटना जेव्हा घडली तेव्हा नॅरेटर वॉज 55 इयर्स ओल्ड. तेव्हा ते 55 इयर्स ओल्डचे होते. इज दॅट ॲग्री ऑर डिसॲग्री? नो, यू आर सर्टनली डिसॲग्री विथ द सेंटेन्स. या वाक्याशी तुम्ही सर्टनली डिसॲग्री आहात. वाय डिसॲग्री? लेट्स सी. Look, here is the answer for this statement. 55 years have passed since that day. I am now 70 years old. काय बघा, I म्हणजे तपन मुखर्जी, the writer of this lesson. He is now 70 years old and 55 years have been passed. Actually 55 वर्ष होऊन गेलेले आहेत. म्हणजे ही माइट बी 15 years ॲट दॅट टाईम. ते तेव्हा किती वर्षाचे होते? 15 वर्षाचे होते. सो in proof of this statement you can say that you are disagree with the sentence. So here is our answers. Look here. The compound where the writer was living, agree, then B, agree, then C, disagree and disagree. You can write in this way, and in support to your answer you can told, or you can write answer which I have told you lastly. Okay, now we are moving towards the next question, that is a match the phrases given in group A with their meaning in group B. Here match the phrases given in group A and their meaning in group B. आपल्याला काय करायचे? जोड्या जुळवायचे, जोड्या लावायचे. Here is it's very easy actually, but you must know मीनिंग ऑफ दिस फ्रेजेस. ह्या फ्रेजेस आहेत, ह्या फ्रेजेसचा अर्थ आपल्याला काय पाहिजे? माहिती पाहिजे. लेट्स ओव्हरलुक करूया आपण याला. टू बी पार्ट अँड पार्सल ऑफ, त्याच्यानंतर एनग्रॉस्ड इन म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये मग्न असणे. टू टेक नोटीस ऑफ, लक्ष देणे. फिगर आउट, शोधून काढणे. पॉन्डर ओव्हर, थिंक. ओव्हरवेल्म्ड बाय म्हणजे आनंदित होणे. इन अ फ्लॅश, अगदी थोडक्यात. आणि टू फाइंड अ सोलॅक म्हणजे शांतता किंवा सोलॅक मिळवणे, शांतता मिळवणे अशा अर्थाने. हे सगळे अर्थ आहेत आणि इकडे त्याचे अर्थ काय केले दिलेले आहेत. सो लेट्स सी द व्हेरियस आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स. हाऊ कॅन वी सॉल्व दिस ॲक्टिव्हिटी? बघूया आपण कशी ॲक्टिव्हिटी सोडवता येईल ती. तर काय बघा, टू बी पार्ट अँड पार्सल ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीचा अविभाज्य घटक असणे. त्याच्यासाठी कुठलं आहे रे? तर याच्यामध्ये हे बघा, ही हे जे आहे ना 6 नंबरचं, टू बी ॲन इसेन्शियल अँड इंटिग्रल पार्ट. एखाद्या गोष्टीचा इंटिग्रल पार्ट असणं म्हणजे एकात्म भाग असणं. त्यामुळं पहिल्यासाठी काय येईल? 6 नंबरचं जे आहे ते ॲक्टिव्हिटी याच्यासाठी येईल. ओके, नाव दुसरं बघा काय? टू बी एनग्रॉस्ड इन म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये एनग्रॉस्ड असणे म्हणजे व्यथित असणे, मग्न असणे. तर त्याच्यासाठी 5व्या नंबरची ॲक्टिव्हिटी ती आहे बघा. 5व्या नंबरचा आन्सर आहे ते आहे टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन. एखाद्या गोष्टीमध्ये कम्प्लिटली मग्न असणे अशा अर्थानं. त्याच्यामुळं दुसरा जो बी जी ॲक्टिव्हिटी, बी जी फ्रेज आहे त्या बी फ्रेजसाठी दिस मिनिंग ऑफ दिस बी इज टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन. देन थर्ड वन इज टू टेक नोटीस ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीची नोटीस करणे, एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे अशा अर्थानं. हिअर द फर्स्ट टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. एखाद्या गोष्टीकडे काय करणे? अटेन्शन देणे किंवा एखाद्या गोष्टीकडे पाहणे अशा अर्थानं ते वापरलं जातं.
द नेक्स्ट फ्रेज इज अ डी, टू फिगर आउट. फिगर आउट म्हणजे शोधून काढणे, खरं तर फाइंड आउट सोल्युशन अशा अर्थानं ते आहे. त्यामुळं डी, टू बी एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम, एखादा प्रॉब्लेम सॉल्व करणे किंवा सोल्युशन त्याच्यावरती शोधणे, एखाद्या समस्येवरती काय करणे, सोल्युशन शोधणे. दिस इज अ ॲन्सर. देन ई क्वेश्चन. द ई क्वेश्चन इज अबाउट टू पॉन्डर ओव्हर. पॉन्डर ओव्हर म्हणजे काय करणे, विचार करणे, थिंकिंग आहे ना. शी पॉन्डर ओव्हर, विचार करणे एखाद्या गोष्टीवरती. तर त्याच्यासाठी बघा इथं शब्द आहे टू थिंक अबाउट सिरियसली, एखाद्या गोष्टीची थिंक करणे म्हणजे सिरियसली विचार करणे. देन टू बी ओव्हरवेल्म्ड बाय, म्हणजे एखाद्या गोष्टीनं खूप सद्गदित होणे किंवा आनंदित, व्हेरी हॅप्पी अशा अर्थानं आहे ना. तर टू बी ओव्हरवेल्म्ड बाय, हिअर इज अ टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. इमोशनली अफेक्ट होणे म्हणजे भावनेनं काय करणं, जुळून जाणे अशा अर्थानं. ओके. देन नेक्स्ट जी इज देअर, इन अ फ्लॅश. आय हॅव टोल्ड यू इन अ फ्लॅश, इट इज अ फ्रेज अँड इन अ फ्लॅश मीन्स सडनली, अगदी लगेच, ताबडतोब अशा अर्थानं. सो व्हेरी क्विकली इज ॲन्सर टू दिस फ्रेज. या फ्रेजचं ॲन्सर कुठलं आहे, व्हेरी क्विकली. अँड लास्ट आहे बघा, टू फाइंड अ सोलॅक, म्हणजे ही फाउंड अ सोलॅक इन मदर्स आर्म. त्याला आईच्या कुशीमध्ये गेल्यानंतर खूप काय झालं, असं मनापासून त्याला आनंद झाला किंवा त्याला शांतता लाभली तिथं. त्याच्यामुळे आता एकच राहिलेलं शिल्लक कुठलं आहे, थर्ड वन. अँड दिस इज अ टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. कम्फर्ट म्हणजे आराम, पीस म्हणजे शांतता अशा अर्थानं. तर या पद्धतीनं सेकंड ॲक्टिव्हिटी वी हॅव सीन. नाऊ वी आर मुव्हिंग टुवर्ड्स थर्ड ॲक्टिव्हिटी. आपण आता तिसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे काय करणार आहोत, वळणार आहोत. तिसरी ॲक्टिव्हिटी जी आहे ती तिसरी ॲक्टिव्हिटी काय आहे, ॲज यू कॅन सी, राईट इन युअर ओन वर्ड्स, म्हणजे तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचे. हां, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. युअर ओन वर्ड्स, तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये, म्हणजे राईट एनिवे, तुम्ही जसं शक्य आहे तसं लिहा. ओके. डोंट वरी अबाउट ग्रामरबद्दल फार विचार करू नका. जसं शक्य आहे तसं तुम्ही तुमच्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. यू कॅन टेक हेल्प ऑफ टेक्स्ट ऑल्सो. टेक्स्टचा सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये वापर करू शकता. सो लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. काय आहे बघा प्रश्न, वाय डीड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. WH प्रश्न बसतोय बघा. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला WHचा. WH कधी कधी नाम, सहाय्यकारी क्रियापद, कर्ता आणि मुख्य क्रियापद याच्यामध्ये ते बसवायचं. हां, जवळजवळ सगळे प्रश्न 75% प्रश्न याच्यातच बसतात. लेट्स सी द क्वेश्चन. WH सहाय्यकारी क्रियापद, हा कर्ता आणि हे मुख्य क्रियापद. WH ऑक्झिलरी वर्ब, सब्जेक्ट अँड मेन वर्ब, हे बाकीचं उरलेलं सटरफटर आहे. आता बघा, द नॅरेटर लेखक का केले, इग्नोर म्हणजे दुर्लक्ष, द बार्किंग ऑफ डॉग्स, असा हे थोडंसं तुटले फुटलेलं झालं. हां, आता करेक्ट बघा कसं होईल. लेखकाने का दुर्लक्ष केले, द बार्किंग ऑफ डॉग्स, म्हणजे ते कुत्र्यांचं जे भुंकणं होतं त्या भुंकण्याकडे लेखकाने दुर्लक्ष का केले. आणि ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का, त्याला असं वाटलं की मे बी डॉग्स मे बी अटॅक्ड पिग, है ना. अशा पद्धतीने लिहिलं तरी चालेल, पण त्याचं उत्तर पाठीमागं दिलं आहे बघा. लेट्स सी द एक्झाम्पल. त्याचं उत्तर जे दिलेलं आहे ना पुस्तकात ते बघूया. लेट्स सी द ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. ॲज यू कॅन सी, लुक हिअर, I chose to ignore the commotion thinking that the pack of dogs might have conquered a hapless pig. Here instead of I, तुम्ही फक्त आयच्या ऐवजी नॅरेटर वापरला शब्द ना, तर युअर आन्सर वुड बी रेडी. फॉर एक्झाम्पल, नॅरेटर और रायटर चोज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ अ डॉग माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग अँड सो ही इग्नोर बार्किंग ऑफ डॉग. ओके. तर या पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. नाऊ द लास्ट क्वेश्चन. आता दुसरा क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन बघा. वाय डीड मदर लंगूर मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम कूप. WH सहाय्यकारी क्रियापद, हा कर्ता आहे वाक्यातला आणि हे मुख्य क्रियापद आहे मेक, आहे ना. आय हॅव टोल्ड यू, क्रियापद हे काय असते, मेंदू असतो प्रश्नाचा. हां, त्या क्रियापद तेवढी महत्त्वाची लक्षात ठेवा. ओके. वाय डीड मदर लंगूर मेक नो एफर्ट, म्हणजे मदर लंगूरनं, त्या पिलाच्या आईनं का प्रयत्न केला नाही, नो इफर्ट टू ग्रॅब हर बेबी, पकडण्याचा, हर बेबी फ्रॉम अ कूप. कूप म्हणजे काय, तर खुराड्यातून त्या मुलाला, तिच्या मुलाला पकडण्याचा त्या बेबी लंगूरनं प्रयत्न का केला नाही, असा क्वेश्चन आहे. आता यांचा ॲन्सर बघा. व्हॉट वुड बी द ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन, प्रोबेबल ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन.
ओके, नाव लुक हिअर माइट बी आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर इथं असू शकतं. काय आहे बघा, शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. आता हाऊ कॅन यू राईट आन्सर टू दिस क्वेश्चन. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं लिहू शकता बघा असं. हां, WH सहाय्यकारी करता पुढे घेतला काय होईल. द मदर लंगूर डिड नॉट मेक इफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप बिकॉज. आता वाहीनं प्रश्न विचारला म्हणून उत्तर कशानं बिकॉजनं किंवा सोनं कंजेक्ट केलं जातं. हां, मदर लंगूर did not make any effort to grab her baby from the coop because she was sure that no harm was being done to her child by the रायटरकडून किंवा लेखकाकडून तिला कसलाही हार्म होणार नाही, त्रास होणार नाही हे तिच्या लक्षात आल्यामुळं तिनं काय केलं नाही, त्या माकडाच्या पिलाला काय केलं नाही, पकडलं नाही. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड 3 ॲक्टिव्हिटीज. आपण काय केले, 3 ॲक्टिव्हिटी बघितल्या आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 4थी 5वी आणि उरलेल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या काय करूया, कम्प्लीट करूया. ओके, टिल दॅन गुड बाय अँड थँक्यू सो मच.